म्हणजे मी तृप्ती म्हात्रे तुम्हा सर्वांचे माझ्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करत आहे। तर आता आम्ही चाललो आहोत यल्लम्मा मंदिर, ज्याला रेणुका मंदिर म्हणूनही ओळखले जाते। तर आज आहे आमच्या ट्रिपचा 3rd डे आणि आम्ही यल्लम्मा मंदिराच्या दर्शनासाठी चाललो आहोत। तर हे कर्नाटक राज्यातील सौंदती शहरपासून 5 किलोमीटर दूर असे आहे। तर हे मंदिर सिद्धाचल पर्वतमध्ये स्थित आहे। तर ह्याला यल्लम्मा गुड्डा ह्या नावाने ओळखले जाते। तर आता आम्ही देवीच्या दर्शनासाठी इथे थाली घेतो आहोत। त्यानंतर आम्ही देवीच्या दर्शनासाठी जाणार आहोत। हा काही देवीचा असा परिसर तुम्ही बघू शकता। तर चला मग तुम्ही आमच्यासोबत देवीच्या दर्शनासाठी चला। देवीच्या दर्शनानंतर आम्ही आता आलो आहोत बादामी केव्ज मंदिर, जे कर्नाटक राज्यातील बागलकोट जिल्ह्यामध्ये आहे। तर हे एक ऐतिहासिक नगर आहे। तर चला मग आपण जाऊया आणि एक्सप्लोर करूया। तर त्याआधी या परिसरात फिरण्यासाठी तिकीट घ्यावे लागते। तर आम्ही तिकीट घेण्यासाठी इथे आता आलो आहोत। तर तिकीट घेतल्यानंतर मी तुम्हाला हा परिसर थोडा एक्सप्लोर करून दाखवते। तर चला मग। बादामी केव्स स्पेशली ओळखले जातात ते म्हणजे हिंदू आणि जैन मंदिरांसाठी। तर ह्या केव्समध्ये हिंदू आणि जैन मंदिराचे एक छान अशी वास्तुकला बघायला भेटते। तर हे शहर भारतातील शैलकर्तित वास्तुकला म्हणूनही संबोधले जाते, म्हणून खूप फेमस आहे। तर इथे येऊन तुम्हाला एक वास्तुकलाचे एक छान असा नमुना बघायला भेटतो, एक छान असं उदाहरण आहे हे शहर। तर ज्याच्यामध्ये विशेषतः बादामी चालुक्य वास्तुकला बघितली जाते आणि दिसली जाते। तर हे आहे इथे शिव मंदिर। तर महादेवाच्या दर्शनानंतर आम्ही इथला परिसर एक्सप्लोर करणार आहोत। माकडाने कॅमेरा पळवला, मोबाईल पळवलाय आणि तो ॲक्च्युली खूप वर आहे, दाखवतो हा बघा, वर घेऊन पळाला। कोणाचा आहे तो? गेला, पडला। आता सगळी लोक अशी बघायला चालली ना।
चढतोय बदामी केव्हच्या अजून एका टप्प्यात. इथं बघूया काय आहे. अरे वा 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 वा, काय सुंदर आहे. बदामी केव्स. तर आता आम्ही आलो आहोत आजच्या आमच्या शेवटच्या स्पॉटवर, पटुदकल्लू, ज्याला रक्तपूर म्हणूनही संबोधले जाते. तर हेही कर्नाटक राज्यातील बागलकोट जिल्ह्यामध्ये आहे आणि हे मलप्रभा नदीच्या तटवर स्थित आहे. तर हे एक ऐतिहासिक गाव म्हणूनही ओळखले जाते. तर इथे युनेस्को विश्व धरोहर स्थळसाठी प्रसिद्ध आहे, कारण की खूपच सुंदर असे शहर आहे. सुंदर अशी कलाकृती, वास्तुकला, शैलकृती आपल्याला इथे आल्यावर बघायला भेटते. तर इथे हिंदू आणि जैन मंदिरांचीही एक छान अशी कलाकृती बघायला भेटते. तर हे असा काही त्याचा परिसर आहे. तर चालुक्य राजवंशाद्वारा 7वी ते 8व्या शताब्दीमध्ये हिंदू आणि जैन मंदिरे इथे विकसित करण्यात आली आहेत. या 2 शैलकृती इथे विकसित करण्यात आल्या आहेत. तर हा असा काही नमुना आहे. तर मी तुम्हाला काही क्लोजअप शॉट्स दाखवते. तर हे बघा, खूप सुंदर आहे. तर चला मग आपण थोडं याला एक्सप्लोर करूया.